फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.4. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹200. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹200. इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, ब्रोकरेज रेट आहे 0.3%, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. तर शेअरची परचेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, काय काय दिलेलं आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, पर्सेंटेज ब्रोकरेज दिलेले आहे, शेअरची परचेस व्हॅल्यू फाइंड करायची. आता शेअरची परचेस व्हॅल्यू म्हणजे काय, की तो शेअर घेण्यासाठी किती अमाऊंट पे करावे लागते थोडक्यात. ठीक आहे, परचेस व्हॅल्यू म्हणजे काय, तो शेअर घेण्यासाठी किती अमाऊंट पे करावी लागली. अमाऊंट किती पे करावे लागणार आहे. शेअर आपण नेहमी कोणत्या प्राइसवरती घेतो, बाय करतो किंवा सेल करतो. शेअर आपण नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती सेल करतो किंवा बाय करतो. इथे आपण काय करतो, बाय करतो, परचेस करतो, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू एवढी अमाऊंट पे करावीच लागणार. प्लस याच्यावरती काही ब्रोकरेज सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे. तर ही जी टोटल सम असणार आहे दॅट विल बी परचेस व्हॅल्यू. ठीक आहे, किती अमाऊंट पे केली. तर यामध्ये आपल्याला आता फक्त मार्केट व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागणार, आपल्याला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावं लागेल. ब्रोकरेज आपण कशावर कॅल्क्युलेट करतो, ब्रोकरेज किंवा जी अमाऊंट आपण ब्रोकरला देतो ती आपण मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपण ह्या केसमध्ये किती ब्रोकरेज पे करावं लागेल ते फाइंड आउट करूया. सो सोल्युशन, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹200. ओके, त्यानंतर ब्रोकरेज रेट is equal to 0.3%. So that is equal to 0.3. Therefore brokerage किती असणार आहे, 0.3% ऑफ व्हॉट, 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू. आता इथे आपण एकाच शेअरचा विचार करतोय. सो 0.3% म्हणजे 0.3/100 ऑफ मार्केट व्हॅल्यू. व्हॉट इज मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू इज ₹200, 0.6 और ₹0.6. ठीक आहे, हे झालं ब्रोकरेज. आता आपल्याला फाइंड करायची परचेस व्हॅल्यू. देअरफॉर परचेस व्हॅल्यू काय असणार आहे, किती अमाऊंट पे केली त्याने शेअर खरेदी करण्यासाठी, जी अमाऊंट लागली म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे, प्लस त्याला जो ब्रोकरेज द्यावा लागला दॅट अमाऊंट. मार्केट व्हॅल्यू इज ₹200, ब्रोकरेज आहे 0.6. सो टोटल अमाऊंट असणार ₹200.6. सिंपल सोल्युशन होतं. Okay, and therefore purchase value of the share is ₹200.6. Now next question बघूया, question number 2. Question is, a share is sold for market value of ₹1000. मार्केट व्हॅल्यूला शेअर सेल केला गेला, ₹1000 काय दिलेले मार्केट व्हॅल्यू. ओके, ब्रोकरेज इज पेड ॲट रेट ऑफ 0.1%. ब्रोकरेज ज्यावेळेस आपण शेअर्स खरेदी करतो, विक्री करतो, प्रत्येक केसमध्ये ब्रोकरेज पे करावं लागणार. या केसमध्ये शेअर सेल केले जातात, तिथे सुद्धा ब्रोकरेज असणार. दॅट ब्रोकरेज रेट इज 0.1%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. मग आता आपल्याला फाइंड करायचे की ते शेअर सेल केल्यानंतर किती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे. पहिल्या केसमध्ये आपण काय केलं, शेअर परचेस करायचे किती अमाऊंट पे करावी लागली. इथे आपण शेअर सेल करणार. शेअर सेल करणार म्हणजे शेअर सेल करून आपल्याला काही अमाऊंट मिळणार आहे, ते अमाऊंट किती मिळणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर थोडक्यात काय असणार, आपण शेअर जे आहे, शेअर आपण मार्केट व्हॅल्यूला सेल करतो, बरोबर. एकच शेअर दिलेला आहे. ओके, एकच शेअर आहे, मार्केट व्हॅल्यूला आपण शेअर सेल करणार आहे, म्हणजे ₹1000 आपल्याला आयडियाने मिळायला पाहिजे. बट यामध्ये आपल्याला ब्रोकरेज सुद्धा पे करावं लागणार. मग तो ब्रोकरेज काय असणार आहे, तर तो ब्रोकरेज आपल्याला ह्या अमाऊंटमधून मायनस करावं लागणार. म्हणजे त्या ब्रोकरला आपल्याला काही कमिशन द्यावं लागणार. त्यामुळे जेवढे पैसे मला मिळाले त्याच्यामधून ब्रोकरचं जे कमिशन आहे ते कमिशन किंवा ब्रोकरेज मला मायनस करावं लागेल. त्याच्यानंतर जी अमाऊंट मिळेल तेवढी अमाऊंट मला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज व्हॅल्यू काय ती सबट्रॅक्ट करावी लागेल आणि त्यानंतर ते असणार आहे फायनल आन्सर. ओके, पहिल्या केसमध्ये परचेस करतो त्यावेळेस आपण काय करतो, ॲड करतो. ॲड का करतो समजलं ना. सो सोल्युशन, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू ₹1000. देन ब्रोकरेज is equal to 0.1%. Therefore brokerage paid अमाऊंट किती असणार आहे हे तर आपल्या पर्सेंटमध्ये दिलेलं आहे, बट अमाऊंट किती पे केली, ब्रोकरेज पेड इज इक्वल टू 0.1% ऑफ. ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती पे केला जातो. सो 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू, 0.1/100 मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू इज 1000. So 0.1 into 10 that is equal to 1 or ₹1. So brokerage किती आलं, ₹1. आता अमाऊंट रिसिव्ड, therefore अमाऊंट रिसिव्ड म्हणजे काय, तो शेअर सेल केल्यानंतर किती पैसे त्याला मिळत आहे. सो दॅट विल बी इक्वल टू
मार्केट व्हॅल्यू एक शेअर आहे, त्यामुळे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 1000 रुपीज मला मिळणार होते, बट यामधून मला ब्रोकरेज द्यावं लागणार आहे, त्यामुळे इथे मला करावं लागेल सबट्रॅक्ट. सो 1000 मायनस ₹1 दॅट इज इक्वल टू 999. सो ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा ह्या ट्रेडिंगमध्ये किती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे? ₹999. अँड देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल इज ₹999. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Fill in the blanks given in contract note of sale purchase of shares. B stands for buy, A stands for sell. तर आपल्याला ब्लँक्स इथे फिल करायचे, इथे ज्या जागा आहे तिथे आपल्याला नंबर्स लिहायचे आहे. अँड व्हॉट इज दिस? हे काय? दिस इज कॉन्ट्रॅक्ट नोट. कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय? एक रेकॉर्ड असतं किंवा एक स्टेटमेंट असतं की ज्याच्यामध्ये जे ट्रेडिंग झालं किंवा ट्रान्झॅक्शन झाले त्याच्याबद्दलचे डिटेल्स असतात. म्हणजे GST मेन्शन केलेला असतो, ब्रोकरेज किती असतो तो असतो, मार्केट व्हॅल्यू काय, नंबर ऑफ शेअर्स काय, तर हे सगळे डिटेल्स ज्याच्यामध्ये असतात त्याला बोलतो कॉन्ट्रॅक्ट नोट. तर ही कॉन्ट्रॅक्ट नोट आहे, ती कॉन्ट्रॅक्ट नोट आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहिल्या केसमध्ये इथे दिलेलं आहे B फॉर बाय, S फॉर सेल. तर पहिली केस जी आहे याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की 100 शेअर्स बाय केलेले आहे, 100 शेअर्स परचेस केलेले आहे. सेकंड केसमध्ये 75 शेअर्स सेल केलेले आहे. ठीक आहे, एका केसमध्ये शेअर्स परचेस केले, एका केसमध्ये शेअर्स सेल केलेले आहे, आणि त्यासाठी आपल्याला बाकीच्या ज्या स्पेसेस त्या लिहायच्या. सो फर्स्ट केस, ज्यावेळेस 100 शेअर्स बाय केले गेले, 100 शेअर्स आर बॉट. सो या केससाठी नंबर ऑफ शेअर्स आहे 100, बरोबर. मार्केट व्हॅल्यू आहे एका शेअरची ₹45. शेअर्स बाय नेहमी केलं जातं मार्केट व्हॅल्यूला, त्यामुळे टोटल व्हॅल्यू किती असणार आहे? टोटल व्हॅल्यू म्हणजे किती शेअर्स होते आणि काय रेटने ते खरेदी केले यांचं प्रॉडक्ट. सो टोटल व्हॅल्यू असणार आहे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. So that is equal to market value is ₹45 and number of shares 100. So 4500. Total value झाली 4500. ब्रोकरेज इज 0.2%. ब्रोकरेज कशावर दिला जातो? ब्रोकरेज प्रत्येक वेळेस मार्केट व्हॅल्यूवरती दिला जातो. सो 0.2% ऑफ मार्केट व्हॅल्यू इज 45. ठीक आहे. सो ब्रोकरेज हे आपण, हा जो ब्रोकरेज फाइंड करतो हा आपण पर शेअर कन्सिडर करतोय, राईट. असे आपण किती शेअर्स घेतो? 100 शेअर्स. तेव्हा टोटल ब्रोकरेज असणार आहे 100 शेअर्सवरती, म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय 0.2%, 0.2 अपॉन 100 ऑफ 45. ठीक आहे. 100 नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय ब्रोकरेज 0.2 अपॉन 100 इंटू 45. सो 0.2 इंटू 45 9. सो टोटल ब्रोकरेज झालं ₹9. त्यानंतर GST आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे की शेअर्समध्ये किंवा ह्या ट्रेडिंगमध्ये नेहमी 18% GST असतो ऑन ब्रोकरेज, बरोबर. 18% GST आहे म्हणजे 9% असेल CGST आणि 9% असणार आहे HGST. दोन्ही व्हॅल्यू सारख्याच मिळणार आहे. सो CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9% ऑफ ब्रोकरेज. 9% म्हणजे 9 अपॉन 100. ब्रोकरेज किती आहे? ब्रोकरेज इज ₹9. सो 81 अपॉन 100 म्हणजेच 0.81 रुपीज 0.81. त्यामुळे इथे आपण लिहिणार ₹0.81. सेम अमाऊंट इथे ₹0.81. ठीक आहे. द टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर, तर हे 100 शेअर्स घेण्यासाठी टोटल त्याला किती पे करावं लागलं? किती पे करावं लागणार आहे? 100 शेअर्सची मार्केट व्हॅल्यूनुसार जी प्राईस असेल ती प्राईस, प्लस त्याला ब्रोकरला काही कमिशन द्यावं लागणार आहे, दॅट मीन्स ब्रोकरेज, प्लस या ट्रान्झॅक्शनवरती जो काही टॅक्स लागतो, GST लागतोय, या सगळ्यांची ॲडिशन. GST म्हणजे काय? HGST प्लस CGST. त्यामुळे ह्या 3 टर्म्सचे आपल्याला ॲडिशन करावं लागेल. कोणत्या टर्म्स? 1, देन 2 अँड देन 3. सम किती असणार आहे? 4500 किंवा असं लिहू आपण. देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू पेड प्लस ब्रोकरेज प्लस SGST प्लस CGST. 4509 प्लस 0.81 प्लस 0.81 2 1.62. So 4510.62 and hence total is ₹4510.62. आता याच पद्धतीने ज्यावेळेस 75 शेअर्स सेल केले जात आहे
त्या केसमध्ये आपल्याला हे सगळे ब्लँक स्पेसेस फिल करायचे आहे. सो सेकंड केस, टोटल शेअर्स आहे 75. शेअर्स सेल केल्या गेले. नंबर ऑफ शेअर्स आहे 75. मार्केट व्हॅल्यू आहे ₹200. त्यामुळे टोटल व्हॅल्यू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, दॅट मीन्स 200 इंटू 75, 200 मल्टिप्लाइड बाय 75, 00 ₹50,000. त्यानंतर ब्रोकरेज दिलेलं आहे 0.2% आहे या केसमध्ये सुद्धा. सो 0.2% ऑफ ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला जातो मार्केट व्हॅल्यूवरती. इथे मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे ₹200. सो 0.2 अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 200, दॅट इज इक्वल टू 0.4 ₹0.4. सो टोटल व्हॅल्यू इथे आपण लिहिणार ₹15,000. ब्रोकरेज हा झाला एका शेअरवरती एका शेअरवरचा ब्रोकरेज, म्हणजे ब्रोकरेज पर शेअर. असे किती शेअर्स घेतले, 75 शेअर्स घेतले. देअरफॉर टोटल ब्रोकरेज असेल, टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू 75 मल्टिप्लाइड बाय 0.4, 75 इंटू 4 अपॉन 10, सो ₹30. त्यामुळे इथे ब्रोकरेज येईल ₹30. देन नेक्स्ट, आता आपल्याला CGST HGST कॅल्क्युलेट करायचं आहे. CGST HGST ब्रोकरेजवरती आहे 9%, CGST अँड HGST इज ऑल्सो 9%. 9% ऑफ ब्रोकरेज, 9% म्हणजे 9/100 ऑफ ब्रोकरेज इज ₹30. 27/10, दॅट इज इक्वल टू 2.7. त्यामुळे इथे असेल ₹2.7 अँड ₹2.7, दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहे. आता देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स, तिथे टोटल व्हॅल्यू किती असणार आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू, टोटल व्हॅल्यू इथे काय असणार, इथे शेअर्स सेल केले जातात. शेअर्स सेल करताय म्हणजे काय, त्या व्यक्तीला काहीतरी पैसे मिळणार आहे. ते जे पैसे मिळणार आहे, ती जी अमाऊंट रिसिव्ह होणार आहे, त्याच्यामध्ये ब्रोकरेज द्यावं लागणार आहे, GST द्यावं लागणार आहे. म्हणजेच काय, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काय असणार आहे, जी व्हॅल्यू इथे आपल्याला मिळते टोटल व्हॅल्यू 15,000, याच्यामधून मला मायनस करावं लागेल ब्रोकरेज इज ₹30. आणि त्यानंतर अजून मला मायनस करावं लागेल टॅक्सेस म्हणजे GST आणि CGST. सो 2.7 आणि 2.7. ठीक आहे. इथे सेल करतोय त्यामुळे इथे मायनस असणार. पहिल्या केसमध्ये परचेस, त्या केसमध्ये आपण ॲड करत होतो. सो दॅट इज इक्वल टू 15,000 मायनस ही व्हॅल्यू किती असणार, 2.7 प्लस 2. जर इथे मी मायनस कॉमन घेतला, 30 प्लस 2.7 प्लस 2.7. सो 15,000 मायनस 2.7 प्लस 2.7 5.4, 30 प्लस 5.4 म्हणजे 35.4. जेव्हा आपण याची सबट्रॅक्शन करू आपल्याला काय नंबर मिळणार आहे, नंबर आपल्याला मिळेल 0.61496 ओके 14964.6. त्यामुळे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स असणार आहे ₹14964.60. तर अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट नोट आपल्याला कंप्लीट करायची होते. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन इज, Srimati Desai sold shares of face value ₹100 when the market value was ₹50 and received ₹4988.20. ठीक आहे. तर श्रीमती देसाई यांनी काय केले, शेअर्स सेल केलेले आहे. त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू होती ₹100, बट त्यांनी ज्यावेळेस सेल केले त्यावेळेस व्हॅल्यू किती होती किंवा मार्केट व्हॅल्यू होती ₹50. सो त्यांनी शेअर्स सेल केले ॲट रेट ₹50 पर शेअर आणि त्यावेळेस या ट्रेडिंगमधून त्यांना मिळाले ₹4988.20. शी पेड ब्रोकरेज 0.2% अँड GST ऑन ब्रोकरेज 18%. देन हाऊ मेनी शेअर्स डिड शी सेल. तर त्यांनी किती शेअर्स सेल केले ते आपल्याला विचारलेलं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले, ब्रोकरेज किती पे केलं आणि GST किती आहे. क्वेश्चन समजला काय सांगितलं आहे की त्यांनी काय केलं, श्रीमती देसाई त्यांच्याकडे काही शेअर्स होते, त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू होती ₹100. ओके. त्यानंतर ज्यावेळेस
ह्या शेअरची मार्केट व्हॅल्यू झाली ₹50, त्यावेळेस त्यांनी हे शेअर सेल केले. ओके, नंबर ऑफ शेअर्स किती ते आपल्याला माहिती नाही, तर हे शेअर्स त्यांनी सेल केले ॲट ₹50. आता ते शेअर सेल करताय, ऑफकोर्स त्यावेळेस त्यांना काहीतरी ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. तो ब्रोकरेज दिलेला आहे 0.2%. त्यानंतर ह्या सर्व्हिसवरती त्यांना GST पे करावं लागणार, टॅक्स पे करावं लागणार आहे. GSTचा रेटसुद्धा दिलेला आहे 18%. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना एवढी अमाऊंट मिळाली 4988.20. सो ह्या केसमध्ये नंबर ऑफ शेअर्स किती आहे, किती शेअर्स त्यांनी सेल केले, तो नंबर आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन काय. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹50. त्यानंतर ब्रोकरेज आपण कॅल्क्युलेट करू. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2%. ब्रोकरेज कशावर कॅल्क्युलेट केला जातो, ज्या रेटनी शेअर सेल केला जातो किंवा परचेस केला जातो, म्हणजेच काय, मार्केट व्हॅल्यू. सो 0.2% ऑफ मार्केट व्हॅल्यू. आता हा ब्रोकरेज आपण पर शेअर कन्सिडर करतो, आपल्या नंबर ऑफ शेअर्स अजून माहिती नाही आहे. सो ब्रोकरेज पर शेअर किती असणार आहे, 0.2% म्हणजे 0.2/100 मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू इज 50. सो 1/10 दॅट इज इक्वल टू 0.1 रुपीज 0.1. ओके, तर एका शेअरसाठी ब्रोकरेज पे केला त्यांनी 0.1. त्यानंतर GST दिलेला आहे त्यांनी. GST ऑन ब्रोकरेज इज 18%. 18% ऑफ ब्रोकरेज. So 18%, 18/100 of 0.1, 1.8/100. So that is equal to 1/2. ओके, तर एका शेअरसाठी एवढा ब्रोकरेज दिलेला आहे. आता आपल्याला विचारले काय सांगितलं की त्यांना या ट्रान्झॅक्शन नंतर एवढी अमाऊंट मिळेल, तर आपल्याला विचारलं नंबर ऑफ शेअर्स किती असणार. तर आपण काय करूया की एका शेअरसाठी त्यांना किती प्राइस पे करावी लागेल किंवा एका शेअरमध्ये त्यांना किती प्राइस मिळणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करूया. सो देअरफॉर टोटल अमाऊंट रिसिव्ड पर शेअर, टोटल अमाऊंट रिसिव्ड पर शेअर. एका शेअरसाठी किती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 50, म्हणजे ₹50 त्यांना मिळणार होते. ते सेल करता म्हणजे त्यांना पैसे मिळणार आहे. ₹50 मिळणार होते, बट या ₹50मधून त्यांना ब्रोकरेज द्यावा लागला 0.1. त्यानंतर त्यांना GST सुद्धा द्यावा लागला 0.018. ओके, म्हणजे एका शेअरमधून त्यांना किती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे, 50 मायनस 0.1 प्लस 0.018. 50 मायनस 0.118. ओके, सो 50.000 minus 0.118. This is 49 rupees 49.882. ओके, सो एका शेअरच्या ट्रेडिंगमधून त्यांना एवढं अमाऊंट मिळायला पाहिजे. असं टोटल अमाऊंट त्यांना किती मिळालं, 4988.20. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स किती असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स म्हणजे टोटल अमाऊंट रिसिव्ड डिवायडेड बाय टोटल अमाऊंट रिसिव्ड पर शेअर. ठीक आहे, हे रिलेशन कसं, नंबर ऑफ शेअर्स कशाला बघा. सपोज एक शेअर आहे, आपण असं कन्सिडर करूया की ₹10 या व्हॅल्यूनी, सपोज मी ₹10 एवढ्या व्हॅल्यूने ही मार्केट व्हॅल्यू आहे. आणि सपोज या ट्रान्झॅक्शनमधून मला ₹1000 मिळाले. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा टोटल अमाऊंट जेवढे एक शेअर सेल केल्यानंतर जेवढी अमाऊंट मला मिळते दॅट इज ₹10. आणि असे मला ₹1000 मिळाले. मग नंबर ऑफ शेअर्स किती असणार आहे, आपण काय करू, याची डिव्हिजन करू. 1000/10 म्हणजे 100. सो असे 100 शेअर्स होते. एका शेअर मागे ₹10, तर टोटल मला मिळतं 1000, म्हणजे असे 100 शेअर्स मी सेल केले आहे. त्याच लॉजिकनी एका शेअर मागे एवढी अमाऊंट मिळते, टोटल अमाऊंट मिळते एवढी, त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स काय असणार आहे, या अमाऊंटला आपल्याला या अमाऊंटने डिवाइड करायचं आहे. सो 4988.20 डिवायडेड बाय 49.882. सो 49882 123 123 12. आपण काय केलं, फक्त इथे डेसिमल ॲडजस्ट केलं. 1 2 3 3 प्लेसेस राईटला शिफ्ट केलं, 1 2 3 इथे आला 0.
सो ही व्हॅल्यू किती असणार आहे 49,882 49,882 सो 100 अँड हेच नंबर ऑफ शेअर्स किती आहे 100. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअरफॉर श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स. लास्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन स्टेटमेंट थोडी मोठी आहे त्यामुळे आपण केअरफुली समजून घेऊया काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वेश्चन इज मिस्टर डिसोजा परचेस 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹50 ॲट प्रीमियम ऑफ ₹100. मिस्टर डिसोजा यांनी 200 शेअर्स परचेस केलेले आहे, खरेदी केलेले आहे. एका शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹50. इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आहे बट आपल्याला प्रीमियम दिलेला आहे. फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दिलेला आहे त्याच्यावर आपण मार्केट व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आपल्याला माहिती आहे फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम असेल तर मार्केट व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. या रिलेशन्स यूज करून पहिल्या स्टेटमेंटवरून आपल्याला मार्केट व्हॅल्यू तर मिळणार आहे. ओके. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन दी शेअर्स. या 200 शेअर्समध्ये त्याला डिव्हिडंड मिळालेला आहे 50%. 50% डिव्हिडंड आपण कशावर कॅल्क्युलेट करतो डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. फेस व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे त्यामुळे आपल्याला डिव्हिडंडचा अमाऊंट सुद्धा इथे मिळणार आहे. समजलं इथपर्यंत. देन आफ्टर रिसिविंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ॲट डिस्काउंट ऑफ ₹10 अँड रिमेनिंग शेअर्स वेअर सोल्ड ॲट प्रीमियम ऑफ ₹75. आता बघा काय झालेलं आहे त्यांनी शेअर्स घेतले डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड मिळाल्यानंतर आता ते शेअर्स सेल करताय. सेल ते कसे करताय टोटल 200 होते 200 मधले जे 100 शेअर्स आहे ते शेअर्स त्यांनी सेल केले ॲट डिस्काउंट ऑफ ₹10 म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी झालेली होती. डिस्काउंट आहे म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे. त्या तर डिस्काउंट ऑफ 10ला त्यांनी ते शेअर्स सेल केलेले आहे 100 आणि रिमेनिंग जे 100 आहे ते त्यांनी प्रीमियम ऑफ 75ला सेल केलेले आहे. समजते क्वेश्चन काय आहे. फॉर इच ट्रेड ही पेड ब्रोकरेज ऑफ ₹20. प्रत्येक ट्रेडसाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी त्यांनी ₹20 एवढा ब्रोकरेज पे केलेला आहे. फाइंड वेदर मिस्टर डिसोजा गेन ऑर इन्क्युअर्ड अ लॉस. तर आपल्याला विचारलं आहे की आता ह्या पूर्ण टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांना गेन झाला का लॉस झाला आणि किती अमाऊंट बाय हाऊ मच ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन स्टेटमेंट समजला. 2 ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे बघा. प्रोसिजर काय आहे किंवा काय काय झालेलं आहे की त्यांनी काही शेअर्स पहिल्यांदा परचेस केले. ओके. परचेस केले शेअर्स त्यानंतर त्यांना डिव्हिडंड मिळाला. त्यानंतर त्यांनी काय केलं हे जे टोटल 200 शेअर्स होते ना याच्यामधले 100 शेअर्स अशा 2 पार्टमध्ये त्यांनी सेल केलेले आहे. पहिले जे 100 शेअर्स आहे ते 100 शेअर्स सेल करताना त्यांनी मार्केट व्हॅल्यू कमी झालेली त्यामुळे त्यांनी ॲट डिस्काउंट 20 त्यांनी शेअर हे जे डिस्काउंट 10 हे 100 शेअर्स त्यांनी सेल केले आणि जो नेक्स्ट 100चा लॉट होता तो त्यांनी प्रीमियमला शेअर केला आहे म्हणजे त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू अगेन हाय गेली होती. आणि या पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी प्रत्येक ट्रेडिंगला त्यांनी ब्रोकरेज दिलेला आहे ₹20. तर मग आपल्याला सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या ट्रेडिंगमध्ये त्यांना काय झालं प्रॉफिट झालं का लॉस झाला. कारण हे सगळं बघून आपण लगेच डिसाईड नाही करू शकत की म्हणजे नंबर्स रीड करून आपण सांगू नाही शकत की प्रॉफिट झालं का लॉस झाला. तर आपल्याला जे काही फॉर्म्युला किंवा जे काही रिलेशन माहिती आहे त्याचं यूज करून आपल्याला डिसाईड करायचं आहे की ह्या ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे. ओके. त्यामुळे आता आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी आपण परचेस ज्यावेळेस ते शेअर परचेस करता त्यावेळेस कोणत्या व्हॅल्यू काय काय ते कॅल्क्युलेट करूया. सो फर्स्ट केस वेन शेअर्स आर परचेस्ड. आता इथे जर तुम्ही बघितलं इथे आपल्याला ब्रोकरेज दिलेला आहे इथे जीएसटी दिलेला नाही त्यामुळे आपण जीएसटी कन्सिडर करणार नाही आहोत. फक्त जी इन्फॉर्मेशन दिली त्याचाच आपण यूज करणार आहोत. सो टोटल नंबर ऑफ शेअर्स 200. एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹50 आणि हे शेअर्स घेतल्या गेले ॲट प्रीमियम ऑफ ₹100. त्यामुळे आपण लिहू शकतो याचा अर्थ काय कोणत्या मार्केट व्हॅल्यूला शेअर्स परचेस केले गेले ते मार्केट व्हॅल्यू असणार आहे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. प्रीमियम आहे म्हणजे याचा अर्थ काय मार्केट व्हॅल्यू आता वाढलेली आहे. फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असणार आहे. किती जास्त असणार आहे फेस व्हॅल्यूमध्ये आपल्याला प्रीमियम ॲड करायचा. सो दॅट इज इक्वल टू ₹150. सो ₹150 पर शेअर ह्या रेटनी 200 शेअर्स घेतल्या गेले. एवढं कन्क्लुजन आपण इथे काढू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत. आता पुढे बघूया. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड किंवा इथे आपण लगेच असं कॅल्क्युलेट करूया अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ 200 शेअर्स. 200 शेअर्सची मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे 200 मल्टिप्लाइड बाय एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 150 1 2 3 30. सो ₹30,000 हे असणार आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ 200 शेअर्स. आता ही तर झाली मार्केट व्हॅल्यू बट आपल्याला परचेसच्या वेळेस किती अमाऊंट पे केली ते फाइंड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रोकरेज जीएसटी सुद्धा इन्क्लूड करावं लागेल. जीएसटी इथे दिलेला आहे त्यामुळे जीएसटी आपण इग्नोर करणार. तर इथे आपल्याला ब्रोकरेज इन्क्लूड करावं लागेल. इथे आपल्याला ब्रोकरेज पर्सेंटेजमध्ये दिलेलं नाही. आपल्याला काय सांगितलं आहे फॉर इच ट्रेड ही पेड ब्रोकरेज ऑफ ₹20. सो ₹20चा ब्रोकरेज आपल्याला इथे कन्सिडर करावं लागणार आहे. अँड देअरफॉर
ब्रोकरेज इज इक्वल टू ₹20. त्यामुळे एवढे 200 शेअर्स घेण्यासाठी त्यांना किती सम द्यावी लागेल किंवा किती सम इन्व्हेस्ट किंवा किती अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागली ती अमाऊंट असणार आहे अमाऊंट इन्व्हेस्टेड. किती अमाऊंट त्यांना द्यावी लागणार हे शेअर्स घेण्यासाठी जी व्हॅल्यू लागते म्हणजे ₹30,000 प्लस ब्रोकरला जे आपण कमिशन देतो ब्रोकरेज देतो ते. सो 30,020 रुपीज. तर एवढे परचेस करताना एवढी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे. ठीक आहे. एवढं पहिला पार्टवरून आपण एवढं कन्क्लुजन काढू शकलो. आता अजून यामध्ये अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे अबाउट डिव्हिडंड. डिव्हिडंड किती दिलेलं आहे डिव्हिडंड अर्न ऑल्सो डिव्हिडंड अर्न इज इक्वल टू 50%. डिव्हिडंड कशावर फाइंड केला जातो डिव्हिडंड फाइंड केला जातो फेस व्हॅल्यूवरती. सो 50% ऑफ फेस व्हॅल्यू 50% म्हणजे 50/100 मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू इज ₹50 ₹25. आता हा डिव्हिडंड मिळाला एका शेअरवरती. ओके. 50% ऑफ फेस व्हॅल्यू आपण एक शेअर कन्सिडर करतो. असे किती शेअर्स आहे टोटल शेअर्स आहे 200. त्यामुळे टोटल डिव्हिडंड किती असणार आहे टोटल डिव्हिडंड म्हणजे नंबर ऑफ शेअर्स 200 मल्टिप्लाइड बाय एका शेअरवरती किती डिव्हिडंड झाला ₹25. सो 0050 ₹5,000. सो टोटल डिव्हिडंड आहे ₹5,000. समजलं किती इन्व्हेस्टमेंट केली एवढी त्यानंतर डिव्हिडंड मिळाला आहे एवढं. आता नेक्स्ट काय होणार आहे परचेसची रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली डिव्हिडंडची मिळाली. आता आपल्याला बघायचं सेल करताना काय होतं आहे. सो ॲट द टाइम ऑफ सेलिंग 100 शेअर्स पहिली केस आपण कन्सिडर करूया. फर्स्ट 100 शेअर्स सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹10. 100 शेअर्स सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹10. याचा अर्थ काय मार्केट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. डिस्काउंट आहे म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे. किती कमी झालेली आहे फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट दॅट इज 10. फेस व्हॅल्यू होती 50 डिस्काउंट आहे 10. सो मार्केट व्हॅल्यू झाली ₹40. सो ₹40 ह्या मार्केट व्हॅल्यूने त्यांनी 100 शेअर्स सेल केलेले आहे. त्यामुळे टोटल अमाऊंट त्यांना किती मिळणार आहे ह्या ट्रान्झॅक्शनमधून टोटल अमाऊंट रिसिव्ड किती अमाऊंट मिळणार आहे 200 शेअर्स आहे एका शेअरचे त्यांना ₹40 मिळत आहे. सो ₹8,000 त्यांना मिळणं गरजेचं आहे. बट ही अमाऊंट रिसीव्ह होताना त्यांना ब्रोकरेजसुद्धा इथे द्यायचं आहे बरोबर. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ब्रोकरेज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. त्यामुळे इथे आपण टोटल अमाऊंट रिसीव्ह म्हणण्यापेक्षा असं लिहू टोटल अमाऊंट फॉर शेअर्स. ठीक आहे. अँड देअरफॉर टोटल अमाऊंट रिसिव्ड किती असणार आहे शेअर्सची प्राईस आणि त्यामधून त्यांना ब्रोकरचं कमिशन द्यायचं आहे. दॅट ब्रोकरेज इज ₹20. सो 8,000 मायनस 20 सो 7,980. तर 100 शेअर्समधून त्यांना एवढी अमाऊंट मिळते. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन 100 शेअर्स आर सोल्ड ॲट प्रीमियम ऑफ ₹75. प्रीमियम आहे म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे. मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे मार्केट व्हॅल्यू असणार आहे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. सो फेस व्हॅल्यू होती 50 प्रीमियम आहे 75. सो दॅट इज इक्वल टू ₹125 एका शेअरची मार्केट व्हॅल्यू. टोटल किती शेअर्स त्यांनी सेल केले सॉरी इथे 200 नाही इथे 100 शेअर्स सेल होत आहे. सो इथे असणार आहे 4,000 त्यानंतर 4,000 मायनस 20 सो इथे असणार आहे 3,980. ठीक. सो देअरफॉर टोटल अमाऊंट फॉर शेअर्स 100 मल्टिप्लाइड बाय 125 म्हणजे 12500 एवढी अमाऊंट त्यांना मिळाली पाहिजे. बट इथे ब्रोकरेजसुद्धा द्यावं लागणार आहे ब्रोकरेज द्यावं लागणार आहे त्यामुळे आपण लिहिणार देअरफॉर नेक्स्ट पार्ट टोटल अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू 12500. ब्रोकरेज ह्या अमाऊंटमधून ब्रोकरेज द्यावं लागणार ₹20. सो दॅट इज इक्वल टू 12480.
ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता या सगळ्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला डिसाईड करायचं की इथे प्रॉफिट आहे का लॉस आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला काय काय व्हॅल्यू, अमाऊंट इन्व्हेस्टेड, टोटल डिव्हिडंड, त्यानंतर टोटल अमाऊंट रिसिव्ड आणि टोटल अमाऊंट रिसिव्ड ही आहे. ठीक आहे, ह्या टर्म्स आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती एवढी ₹30,020 एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यानंतर त्यांची इन्कम किती झाली, ह्या पूर्ण ट्रेडिंगमधून त्यांची इन्कम किती असणार आहे. इन्कम काय झाली, इन्कम म्हणजे काय असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांना डिव्हिडंड मिळाला आहे, टोटल डिव्हिडंड ₹5,000. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी हे 100 शेअर्स सेल केले त्यावेळेस त्यांना मिळत आहे टोटल ₹3980. आणि त्यानंतर नेक्स्ट 100 शेअर्समधून रिसिव्ह झालेली अमाऊंट 12,480. सो टोटल सम असणार आहे, टोटल इन्कम असणार आहे ₹21,460. आता प्रॉफिट झाला का लॉस झाला, तर ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा ह्या ट्रेडिंगमध्ये किती अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली होती ₹30,020. आणि एवढ्या पूर्ण ट्रेडिंगमध्ये इन्कम किती झालेलं आहे, इन्कम झालं आहे ₹21,460. तर इथे आपण असं लिहू शकतो, सिन्स इन्कम इज लेस दॅन इन्व्हेस्टमेंट. जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यापेक्षा इन्कम कमी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली इथे काय असणार आहे, देअर इज अ लॉस. बरोबर समजते, लॉस असणार आहे ना, की जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली, प्रॉफिट पाहिजे तर काय असणार आहे, जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मिळाली पाहिजे. इथे काय होतं, जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट ॲज इन्कम म्हणून आपल्याला मिळते. दॅट मीन्स देअर इज अ लॉस. म्हणून आपण लिहू शकतो मिस्टर डिसोजा इन्क्युअर्ड अ लॉस बाय हाऊ मच किती असणार आहे हा डिफरन्स. सो लॉस इज इक्वल टू किती लॉस असणार आहे, 3,0,020 मायनस 21,460. सबट्रॅक्शन आपल्याला करावे लागेल. 0 देन 658 ₹8560 एवढा झाला आहे त्यांना लॉस. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला बघा. ह्या क्वेश्चनमध्ये एकाच वेळेस 2 ट्रान्झॅक्शन होते. एकदा शेअर्स परचेस केले, डिव्हिडंड कमवल्याने त्याच्यानंतर ते सेल केल्या गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त या सगळ्या गोष्टी केअरफुली बघायच्या की आपल्याला कोणत्या केसमध्ये ब्रोकरेज ॲड करायचं, कोणत्या केसमध्ये ब्रोकरेज सबट्रॅक्ट करायचं आणि त्यानंतर इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट याचं रिलेशन कसं लावायचं आहे. तर अशा पद्धतीने या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात.